आपल्याकडे अनेक गोष्ट अशी दिसते की इंडियन स्टँडर्ड टाइम बदलायला लागलाय. आजचा इंडियन स्टँडर्ड टाइम अर्धा तास आधी चालू झाला. काही पार्टिसिपंट्स अर्धा तास आधी येऊन बसले होते आणि इथेच कुठेतरी भारत बदलायला लागलाय असं मला वाटतं. त्यामुळे खरंच मनापासून तुमचं स्वागत आणि अभिनंदन. आज आपण बोलणार आहोत वेगळ्या सब्जेक्टवर. विषय पूर्ण वेगळा आहे. मराठीत बोलू का इंग्लिश मध्ये बोलू? मला 5 भाषा येतात, पण मराठी का इंग्लिश तुम्ही म्हणाल त्याच्यात बोलतो मी. कळलं नाही तर मला सांगा, मी तो परत सब्जेक्ट एक्सप्लेन करेन. कारण मला कल्पना आहे की वेगवेगळ्या थरातनं, वेगवेगळ्या वयाचे, वेगवेगळ्या अनुभवाचे लोक इथे असतील. थोडक्यात मी धन्यवाद. आमचा जो उद्योगशाळा प्रकल्प जो आहे तो आम्ही 2016 पासून करतोय. कुणावरही टीका नाही करायची पुणेकर असलं तरी. ही एक पहिली गोष्ट माझ्या मनात असते मी जेव्हा डायसवर उभा असतो, त्यामुळे मी शक्यतो कुणावरही टीका करणार नाही. पण निश्चित गेल्या 36 वर्षात एका महत्वाच्या बिंदूवर काम केलं, एका महत्वाच्या पॉइंटवर काम केलं. तो पॉइंट म्हणजे कुठे कुठे चुका होतात, त्या चुका पाहून त्या चुका कशा दुरुस्त करता येतील याच्यावरच मॅक्सिमम भर दिला गेला. एक ठरवलं होतं की आपल्याला तोवर 25 वर्ष कंप्लीट होत नाहीत उद्योगामध्ये, तोवर बोलायचंही नाही आपण काय करतो, करून दाखवायचं. आणि ह्याच्या पुढे सुद्धा हीच पद्धत असेल. माझे धनंजय रेकींसारखे खरंच प्रतिथेश काही असोसिएट आहेत, ते बरोबर आज आपल्याला जॉईन होतील, ते आपल्या बरोबर असतील. आणखीनही 4-5 जण येणार आहेत, त्यांची व्हर्सिबिलिटी खूप मोठी आहे, त्यांनी प्रचंड काम केलं. आता हे सगळं आम्ही का करतोय, म्हणजे तुम्ही जर गंमत पाहाल तर इथे बॅनर पण नाहीये. कुठल्याही प्रकारची जाहिरात करायची नाही हे पहिल्यापासून मी 90 साली बिझनेस चालू केला तेव्हापासून ठरवलं. मी वयाच्या 20व्या वर्षी बिझनेस चालू केला आणि अजिबात असं काही नव्हतं की आम्हाला गरिबी वगैरे काही नव्हती. सो तोंडात चांदीचा चमचा घेऊन मी जन्माला आलो होतो. पुढे प्लीज विसरू. आणि व्यवस्थित चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी चालू होत्या. पण आमच्या घरात जवळपास मी जन्माच्या आधी 160 वर्ष बिझनेस होता, जो मराठी माणसामध्ये खूप कमी असतो. पण आमच्याकडचा जो बिझनेस होता तो बिझनेस वेलकम मॅम. विनय, यू कॅन डायरेक्टली कम अप प्लीज. You have the center stage. It's interesting. Yes, please. थोडं खेळमेळीच्या वातावरणात होणार आहे. आपण सगळे मित्र आहोत असं समजूनच मी बोलणार आहे तुमच्याशी. एकेकाशी ओळख करून देतो. सुंदर आहे ना हा सस्पेन्स, की जसं एक येतोय तशी ओळख होतीये. आणि या सगळ्यांचं काम माझ्यापेक्षाही मोठं आहे. मी म्हणतो मी 36 वर्ष काम करतोय, 2 लाख लोकांना तयार केलंय, 8-10 हजार रिसर्च प्रोजेक्ट केले आहेत. आज जर मी असं बोलायला उभा राहिलो तर 50,000 ते 1 लाख रुपये दिवसाला लोक खरंच देतात. मी अगदी तुम्ही इन्कम टॅक्सला सांगितलं तरी चालेल, याचं प्रॅक्टिसच करतात, पण सांगितलं तरी हरकत नाही. या लेवलपर्यंत एखादा मराठी माणूस, तो सुद्धा पुण्यातला, जिथे आपण खूप तसं म्हणाल तर आपण असं म्हणतो की संकुचित सदाशिव पेठी वगैरे वगैरे वातावरण आहे. जेव्हा मी माझी उद्योजकता शिकायला लागलो अराउंड 1990 साली, तेव्हा असं लक्षात यायला लागलं की खूप आपल्या पुणेरी टेंडन्सीवर टीका होती. मग माझ्या डोक्यात असा विचार आला की जर मी ज्या घरातनं येतो, रानडे कॉन्ट्रॅक्टर्सच्या घरातनं येतो, त्यांनी पुण्याचं रेल्वे स्टेशन बांधलंय, किवळ्याची इनामदारी त्यांच्याकडे होती, अजूनही तिथे ती 250 वर्षापूर्वीचा वाडा आहे, शंकराचं सुंदर एक देऊळ आहे, आणि हे सगळं टिकलेलं दिसतंय. आणि हे जर माणसं टिकवत आली आहेत, आणि मी जर पाहिलं तर सगळ्या एज्युकेशन इन्स्टिट्यूट आमच्या पुण्यात आहेत. पुण्याचेही चांगले काही ब्रँड्स आहेत. आम्ही मध्ये एक रिसर्च केला, त्यात आम्ही पुण्यातले 125 वर्षापूर्वीचे काही ब्रँड्स शोधले, त्यांचे सत्कार केले.
आणि हे सगळं असताना मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की आम्ही कुठेही जाहिरात केली नाही, आम्ही जाहिरात करणार नाही. आता का जाहिरात करणार नाही? कारण खूप जाहिरात केली की काय होतं हे तुम्ही पाहिलेलं आहे. मी कुणाचीही नावं देणार नाही, सुज्ञाला सांगायला लागत नाही. आपण पुढे जाताना कशाकडे पाहायचं हे खूप महत्वाची गोष्ट आहे की आपण जेव्हा पुढे जातोय, आपण एखादी गोष्ट पुढे, आपल्याला जायचं आहे ना पुढे सगळ्यांना, ऐकून या, पुढे जायचंय आपल्याला. पुढे जाताना आपण मागे कधी येतो मित्रांनो? तर आपण मागे अशा क्षणी येतो की जेव्हा आपल्याला एखादा सेटबॅक बसला, बरोबर. पुढे जाताना एखादी जर ठेच लागली तर आपण मागे येतो. आणि ही ठेच, तुम्हाला एक मराठीत म्हण आहे, जे मराठीत शिकलेत त्यांच्यासाठी सांगतो, त्याचा अर्थही एक्सप्लेन करतो, की पुढच्याला ठेच लागली की मागच्याने शहाणं व्हायचं असतं, असं आपण म्हणतो. आता विचार करा, मी 20व्या वर्षी धंदा चालू केला, किती ठेच काढलं असेल याचाही तुम्ही विचार करा. आणि फक्त मीच होतो असं नाही, अनेक जण होते की जे मला दिसत होते. आणि हे जे सगळे होते जे मला दिसत होते, त्यांच्याबरोबर एक मोठी गोष्ट होत होती की हे जेव्हा ठेचकाळून थांबले तेव्हा ते परत कधी उठलेच नाही. हे सर्वात डिस्टर्ब करणारी एक गोष्ट होती ती म्हणजे अशी की ही माणसं परत उठलीच नाहीत. आणि कित्येकदा आपण काही विशिष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असं पाहतो, पण मला उद्योजकांच्याही आत्महत्या दिसल्या, उद्योजकांची आयुष्य थांबलेली दिसली. तो विषय नाही आहे आत्ताचा, पण त्या विषयाकडे येताना काही पूर्वकल्पना असणं गरजेचं आहे म्हणून म्हणतो. आणि जेव्हा हे सगळं व्हायला लागलं तेव्हा असं लक्षात आलं की आपण, माझी करिअर बघा 91 साली चालू झालेली. नशिबाने भारताचा जो पहिला अर्थसंकल्प आला ग्लोबलायझेशनचा, त्याच्यासाठी छोटंसं अगदी सूक्ष्म काम काही प्रयत्न करायचं होतं ते करून आम्ही दिलं होतं, मी स्वतः केलं होतं. त्याच्यानंतर असं दिसलं की ते जे मी काम केलंय त्याच्याच पॉलिसीज तयार झाल्या. एक छोट्या, ज्याला आपण म्हणतो मायक्रो लेवलवर आपण एक काम करतो आणि त्याचा उपयोग मॅक्रो लेवलवर होतो. इकॉनॉमिक्सच्या भाषेत बोलायचं झालं तर अर्थकारण त्याच्यात खऱ्या अर्थाने अर्थकारण होतं आणि देश बदलतो हे जेव्हा दिसलं तेव्हा असं लक्षात आलं की जर का जी माहिती मिळते त्या माहितीचा उपयोग नीट जर केला गेला तर आपण आणखीन सक्सेसफुल होऊ शकतो. ही गोष्ट मी बोलतोय 1990-91 सालची, 92 सालची. आज आपण आहोत 2026 मध्ये. मी जेव्हा मागे वळून पाहतो ना तेव्हा मला असं दिसतं की काहीच बदल घडलेला नाहीये कुठे. देशात भर बदल घडला, परदेशातनं अनेक कंपन्या इथे आल्या, आम्ही खूप शिकलो. सॉरी फॉर माय वर्ड्स, पण काही ब्रेन ड्रेन नाही झाला. मोठमोठी लोक बाहेर राहिली. जेव्हा तुम्ही माझे सगळे पॅनलवरचे मोठमोठे हे सगळे ऋषी तुल्य लोक पाहाल ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल मी हे काम म्हणतोय. अजून 3 जण यायचे. आणि नंतर असं लक्षात आलं की कुठेतरी इन्फॉर्मेशन शेअरिंग जे व्हायला पाहिजे ना ते होतच नाही. माहितीची दिली गेली पाहिजे, ती माहिती दिली जात नाही. आणि या माहितीमधली सर्वात महत्वाची गोष्ट अशी असते की मला सांगायचं असतं की कुठे सगळं चुकलं, मी कुठे चुकलो आणि मी तेच बोलायला संकोच दाखवतो. बरेचदा असं होतं मी कुठे धडपडलो हे कोणीच सांगत नाही. मग ते फेल्युअर्स परत पुढे जातात, फेल्युअर्स रिपीट होतात आणि तेच 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 व्हायला लागतं सगळीकडे. आणि मग कुणाला दोष द्यायचा नसतो, पॉलिसीज अतिशय चांगल्या आहेत. म्हणजे आता कदाचित इनोव्हेशन मधले भारतातले जे बादशाह आहेत ते इथे नाही येऊ शकणार नाही आहेत. पण मागच्या दोन्ही वेळेला ते इथे होते, मागच्या 2 आमचे जे प्रोग्रामचं कंटिन्युएशन मध्ये झालं ते मला नेहमी असं म्हणतात की हर्षा माझ्याकडे ब्रह्मदेवाचा हात होता मी जेव्हा दिल्लीत सेक्रेटरी लेवलवर होतो तेव्हा, पण आपल्या पुण्यातनं एकही जण आला नाही आणि माझ्याकडनं ते अनुदान घेऊन गेला नाही जे इनोव्हेशनसाठी आहोत. आणि ही आत्ताची गोष्ट नाहीये, ते जवळजवळ 25 वर्ष त्या पोझिशनवर होते आणि आपल्याकडनं कोणीही गेलं नाही. आणि आपल्याकडनं एकही त्याचे तुम्ही इनोव्हेट करण्यासाठी त्याची सबसिडी ते काय अनुदान गव्हर्नमेंट देणार होतं ते आपल्यापैकी कोणीच मिळवलं नाही. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की जेव्हा तुम्ही एखाद्याकडे बोट करता तेव्हा आपण हे दिसवतो की हात आपला असतो. आणि तेच होत आहे. म्हणून मला असं कुठेतरी वाटलं की कदाचित मी रिसर्च मध्ये काम केलं, मी अनेक असंख्य उद्योजकांना भेटतो. ऑन अन ऍव्हरेज मी महिन्याला निदान
5,000 लोकांच्या संपर्कात असतो, या लोकांना बोलायचं असतं. आणि मग नंतर अशी गोष्ट होते की बोलताना, आता कदाचित माझे केस पांढरे झाले, वय 55 झालेलं आहे, त्यामुळे लोक आता नमस्कार वगैरे करतात. मी म्हणतो बाबा नमस्कार करू नका, तेवढा मी मोठा नाहीये, अजून मलाही खूप शिकायचंय. पण होतं असं की त्यांची सगळ्यांची सर्वसाधारण अपेक्षा एकच असते की मला सांगा आम्ही कुठे चुकू शकतो. हे थोडक्यात बोलायचं तर एका वडिलांनी जे मुलासाठी करायला पाहिजे असतं, एका आईनी वडिलांनी मुलीला जे सांग, पण आपल्याकडे तुम्ही पाहाल तर मेट्रिक सिस्टीम जिथे आहे, मातृ सिस्टीम जिथे आहे, तिथे आई मुलीला सगळं सांगते. त्यामुळे घरं खूप चांगली चालतात, खूप चांगली चालतात. आपल्याकडे ती सिस्टीम एस्टॅब्लिश्ड आहे. पण घरातला बाबा हा कधीच मुलाला सांगत नाही की तो कधी चुकला, बाबा कधी चुकला, बाबाचं काय चुकलं. आणि धाक, मी आता जेव्हा काही माझे सेमिनार्स घेतो, त्या सेमिनार्स मध्ये 85 वर्षाचे लोक सुद्धा कधी कधी येतात. आणि त्यांना जेव्हा मी विचारतो ना की तुमच्या मनातलं सर्वात मोठं दुःख कुठलं आहे, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, बरेचदा लोक असं सांगतात की आम्ही 5 वर्षाचे असताना वडिलांनी माझ्या कानाखाली मारली होती, सॉरी फॉर माय वर्ड सिस्टर्स, पण ते मला अजूनही वाईट वाटतं. माणसाचं वय 85 आणि त्याला 6व्या वर्षी झालेला जो आघात आहे त्याचा त्रास होतो. आता हेच पुढे कॅरी फॉरवर्ड होतं, तो मुलगाही बाबा झाल्यावर हेच करतो. आणि ह्याचा कुठेतरी खूप जवळचा संबंध तुमची उद्योजकता किंवा तुमच्या उद्योजकतेत असलेलं इनोव्हेशन जे आहे त्याच्याशी खूप जवळचा संबंध येतो. आता हा जर संबंध असा इतका जवळ येत असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, तर कोणीतरी वय कितीही असो बापाच्या भूमिकेत गेलं पाहिजे, समोरच्याच्या खांद्यावर हात ठेवला पाहिजे आणि त्याला सांगितलं पाहिजे की बाबा आम्ही इथे चुकलो, तुम्ही चुकू नका. पटतंय का? आज मला जास्ती आनंद रेकी साहेब अशासाठी आहे, विनायक मोर हॅपी फॉर अ रिझन की मोस्ट 90% ऑफ द पीपल सिटिंग हियर आय एम नॉट नोइंग देम, and that's a great success actually. We should give a good clap to everyone. टाळी एवढी छोटी कशी काय असू शकते, मोठी टाळी द्या ना. मी नेहमी असं म्हणतो की जेव्हा आनंद होतो ना तेव्हा मला टाळ्या वाजवतो. आय एम नॉट हॅपी विथ दिस क्लास. सुंदर टाळी होऊन जाऊ दे. अहो सुनील टाळी वाजवा, काय हे जोरात टाळी येऊ दे. मी स्वतः एकटा याच्यापेक्षा जास्त जोरात टाळ्या वाजवे. ठीक आहे, म्हणजे मी बोलतोय की तुम्हाला आवडत नाही असं दिसतंय तुम्हाला. हा, मी आर्मीच्या रिटायर्ड सोल्जर्सना शिकवायला जायचो जवळपास सलग 3 वर्ष. मी येतो आपल्या सब्जेक्टकडे, मी निदान आठवडाभर बोलीन एवढं मटेरियल माझ्याकडे आहे. मी बोलणार नाहीये तेवढा, मी बरोबर माझ्या वेळेला मी थांबेन. मी जेव्हा त्यांना सांगायचो ना टाळ्या वाजवा, तेव्हा समोरच्या बिल्डिंग मधनं लोक पाहायला यायची की का टाळ्या वाजवतात. अनेक सोल्जर्सनी नंतर रिटायर झाल्यानंतर ते गावी गेले, माझ्यासमोर अख्खं भारत बसलेलं असायचं. आणि हे सोल्जर्स जे आहेत ते मला आजही फोन केला तर एखाद दुसरं सांगतो की आम्ही ना डायलेक्ट करून ठेवलंय त्या टाळ्यांचा, तुमचा फोन आला ना की तो टाळ्या वाजतो. हा जो आनंद आहे ना हा खूप महत्वाचा आहे. आणि मी काय देऊ शकतो तो तेवढाच देऊ शकतो. मी फिलॉसॉफर नाही, मी खूप कुठला ऋषी नाही, साधू नाही. मी अनेकांना सांगतो की मी जर भगवे कपडे घातले किंवा पांढरे कपडे घातले तर नक्की आहे त्याच्या 5 पट जास्ती प्रवचन देईल, पण माझा तो इंटरेस्ट नाही. मी सर्वसामान्य तुमच्यासारखा माणूस आहे, फक्त तुमच्या पुढे गेलो थोडस काहीतरी प्रवाहाच्या विरुद्ध, जसे काही मासे जाताना तुम्ही पाहता ते प्रवाहाच्या विरुद्ध जातात, तसा गेलो. केल्यानंतर 25 वर्षांनी असं लक्षात आलं की अरे जे मी सुरुवात केली त्याच ठिकाणी आजही माझी माणसं आहेत. आणि मग आम्ही जवळपास 11 वर्षापूर्वी आमचा उद्योगशाळा प्रोजेक्ट चालू केला. उद्योगशाळा काय होती, उद्योगशाळा हा प्रोजेक्ट असा होता की ज्यात मिहीर सारखी मुलं, रेकिन सारखी माणसं, तुमच्या माझ्यासारखी माणसं यांना पकडायचं, पकडायचं हा शब्द
माझं डेक्कनला एक छान सुंदर ऑफिस आहे, बरोबर बाहेर आंब्याची झाडं वगैरे आहेत, म्हणजे एखाद्या खेड्यात बसल्यासारखं वाटतं. तिथे बसायचं आणि फक्त आमच्या संदीप खरेची कविता आहे ना, मनाचे पाढे. संदीप चांगला मित्र आहे मला. हा, तो जसं म्हणतो की मनाशी बोलायला सुरुवात करायची, त्या पद्धतीने या सगळ्यांशी बोलायला सुरुवात केली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज 11 वर्ष होत आहेत, जवळपास 177 बॅचेस झाल्या, 300-400 लोक आहेत आणि ह्या प्रत्येकाने उत्तम धंदे चालू केले. तर धंदे कशाचे आहेत, ते बिझनेसेस कशाचे आहेत, हे चालू करताना आम्ही एक टेस्ट फॅक्टर ठेवला. आता मी हळूहळू आपल्या इनोव्हेशन कडे चाललो. आम्ही एक, जसं आपण IQ करतो, बुद्ध्यांक काढतो, तसा उद्योजकांचा एक बुद्ध्यांक आम्ही आमच्या वेबसाईटवर काढायला सुरुवात केली. 260 मार्काची ती परीक्षा आहे आणि त्यात एक विशिष्ट मार्क पडले की ती मुलांना आम्ही सांगतो की तुम्ही आमच्याकडे लगेच जॉईन व्हा. करोनाचे दिवस होते. आता हे जे करोनाचे, तुम्ही वेलकम ड्रिंक देणार ना सगळ्यांना. करोनाचे जे दिवस होते, त्या करोनाच्या दिवसात मला एक औरंगाबाद मधनं फोन आला. मुलगा होता 21 वर्षाचा आणि बोलताना मला म्हणाला, दादा म्हणू का तुम्हाला? म्हटलं म्हणा. तर मला, दादा आता ते लॉकडाऊन पडलाय पण मला पुण्याला यायचंय, मी इंजिनियर आहे, मला काय करायचं कळत नाहीये. मी त्याला म्हटलं ठीक आहे, ती वेबसाईट तर ओपन कर, तिथे ती परीक्षा दे, 10 रुपये भरायला लागतील, तेवढं भर. त्यांनी परीक्षा दिली आणि लगेच मला फोन आला की मला 190 मार्क पडल्यात, मला पुण्याला लगेच यायचं. म्हटलं पुणे तर बंद आहे बाबा, पुण्यात तू येणार कसं, सगळं बंद आहे. तो मला माहिती नाही, वय वर्ष त्या मुलाचं 21. मी हा फोन ठेवला, ऑफिसला गेलो आणि मला, आमचा ई-कॉमर्स बिझनेस असल्यामुळे आम्हाला त्यावेळेला ऑफिसला जायला परवानगी होती. ह्या मुलाचा मला 2 वाजता फोन आला की मी पुण्यातून थांबलोय. म्हटलं अरे तू पुण्यात आलास कसं, सगळं तर बंद आहे. तुम्हाला नाही, मी ट्रकच्या मागे एका पोत्यामागे लपून पुण्यात आलो. आणि तो पुण्यात आला आणि तो मला पुण्यातलं काहीही दादा माहित नाहीये, मी येरवड्याला थांबलोय आणि आता तिथनं तू मला घ्यायला येत तर मी तुझ्याकडे येऊ शकेन. म्हटलं पुण्यात कोणी ओळखीचं आहे का? तो मला एकच माणूस पुण्यात माहिती आहे, तो म्हणजे हर्षवर्धन रानडे, मला दुसरा माणूस माहित नाही, मला फक्त तू माहिती आहेस. मी तेव्हा कसे रस्ते होते तुम्हाला माहिती आहे, पुण्यात कोणीही दिसायचं नाही रस्त्यावर. मी त्याला गेला येरवड्याला कुठेतरी, तो एका ठिकाणी उतरला होता एका गोदामाच्या तिथे, त्या वेअरहाऊसच्या तिथे त्याला पिकअप केलं आणि डेक्कनच्या ऑफिसमध्ये आणलं. तो मला बाकी काही माहिती नाहीये, मला स्वतःच काहीतरी करायचं. काय करणार? मग आम्ही शोध घ्यायला सुरुवात केली, हा प्रोजेक्ट करू, तो करू, ते करू. मग त्याला वाटलं पाणीपुरीचा व्यवसाय करावा. त्याच्यावर सिनेमा होईल एवढी सत्य घटना ही आहे. मी त्याचं नाव सांगितल्यानंतर तुम्हाला खूप आश्चर्य वाटणार. पाणीपुरीचा धंदा करायचा तर पाणीपुरीला माणसं यायला पाहिजेत ना, केल्यावर देणार कसं? त्याच्याकडे मारे सगळा केलेला रिपोर्ट होता की 800 करोड रुपयाचा बिझनेस आहे पाणीपुरीचा, एवढा होऊ शकतो वगैरे. मी त्याला म्हटलं 800 करोड धंदा काही लगेच होत नाही, त्याच्यासाठी आपल्याला खूप काम करायला लागतं. तो मला काय करू, आणि मग आमची चर्चा चालू झाली. तो आमच्याबरोबर रोज येऊन बसायला लागला. त्याच्या आधी एक गोष्ट अशी झाली की त्या दिवशी संध्याकाळी, पहिल्या दिवशी संध्याकाळी जेव्हा आम्ही घरी जायला निघालो, तेव्हा तो म्हणाला, दादा मी राहू कुठे, माझ्याकडे राहायला काही नाहीये. म्हटलं म्हणजे? तो मला माहित नाही पुण्यात कुठे राहतो. मग माझ्याबरोबर माझे जे 3-4 मित्र होते, सगळ्यांनी मिळून त्याच्यासाठी एक हॉस्टेल डेक्कनवर शोधलं, तिथे त्याला एक खोली मिळवून दिली आणि आमचा तो प्रवास चालू झाला. हे होता 1 महिना झाला असेल, तो मला करोना झाला आणि मला ऍडमिट केलं रुबी हॉलमध्ये. मी 18 दिवस व्हेंटिलेटरवर होतो आणि एक दिवस मुलाचा फोन आला, दादा आता काय करू, कोणीच नाहीये, तू आहेस फक्त. म्हटलं काहीही कर, वडापावची गाडी टाक, पण इथनं परत जाऊ नको. त्याच्यानंतर असाच महिना गेला. महिना गेल्यानंतर एक दिवस मला त्या मुलाचा फोन आला, दादा आहेस कुठे? म्हटलं काही नाही, आता येतो ऑफिसला, यायला सुरुवात केली मी ऑफिसला. म्हणाला तू येतो का, मी थांबलोय ऑफिससाठी तुमच्या खालती, ऑफिसच्या खाली उभा आहे.
म्हटलं का तू एवढा धावत पळत कसा काय आलास, काय आहे? म्हटलं मला तू भेट तर, तो म्हणाला मला तुला काहीतरी सांगायचंय. आणि तुम्हाला सांगतो, मी जेव्हा ऑफिसला गेलो, तेव्हा तो मुलगा खाली उभा होता आणि मला पाहिल्या त्यांनी कडकडून मिठी मारली मला आणि मला म्हणाला, दादा बरोबर 1.5 महिन्यापूर्वी वडापावचं दुकान टाकलंय, आज 2.5 लाख रुपयाचा धंदा झाला म्हणून तुला भेटायला आलो. आणि मला दुसरं दुकान चालू करायचंय, बॅनर लागले तिथे, तू इनॉग्रेशनला येणार आहेस म्हणून तुझ्या नावाचं बॅनर सगळीकडे आउंजा लागले. म्हटलं धंद्याचं नाव काय ठेवलंस? तो म्हणाला मी इंजिनियर आहे. मला आता सुद्धा शहर येतोय बोलताना की अशा गोष्टी घडतात, आपल्याकडे घडतात. म्हणाला मी इंजिनियर आहे, त्यामुळे मी त्या दुकानाचं नाव इंजिनियर वडेवाले असं ठेवलं. आज 5 वर्ष झाली त्या गोष्टीला. ऋषी गवांडे नाव आहे त्या मुलाचं. आज ऋषीची भारतभर वडापावची 55 आउटलेट्स आहेत, 55 आउटलेट्स. कोणी नव्हतं, काहीतरी वेगळा विचार केला. यालाच इनोव्हेशन म्हणतो ना भारतात. तुम्ही जुगाड म्हणा, तुम्ही काही म्हणा, हेच इनोव्हेशन असतं. इनोव्हेशन इथे कुठेतरी डोक्यात चालू होतं आणि जेव्हा ते हार्ट मध्ये पर्क्युलेट होतं ना, हृदयात येतं, तेव्हा गोष्टी घडतात. तुम्ही पुढे जेव्हा याल तेव्हा एखाद्या मीटिंगला तुम्हाला तो भेटेल, पण तुम्ही त्याच्याशी बोलाल पण. आता गमतीचा भाग असा आहे, अनेकदा हा विचार आपल्या 100% लोकांमध्ये येतो. प्रत्येकाच्या इथे जेवढे आहेत त्या प्रत्येकाच्या मनात हा विचार कुठेतरी येतो की मला काहीतरी स्वतःच करायचं आहे. आज तुमच्याकडे काही जण फक्त अमेरिकेबद्दल बोलायला आले असतील, ऐकायला आले असतील, प्रश्न विचारायला आले असतील, पण प्रत्येकाच्या मनात कुठेतरी हा विचार असतो की अरे मी अमेरिकेत जाऊ का नको, बरोबर? हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. तसंच तुम्ही अमेरिका ज्याला म्हणता, तशी आमची अमेरिका कदाचित आमचा धंदा आहे. आम्ही म्हणतो धंद्यात जायचं की नाही, हा पहिला विचार आमच्या मनात येतो. आणि जिथे हा जो पहिला विचार येतो, त्या पहिल्या विचारावर काम करून आपण जेव्हा काहीतरी कन्सॉलिडेट करून एक विशिष्ट काहीतरी गोष्ट ठरवून पुढे जातो, तिथे पहिलं इनोव्हेशन कुठेतरी जन्माला येतं. परत सांगतो, जेव्हा आपल्या मनात एक विचार येतो आणि तो विचार आपण इम्प्लिमेंट करतो, तो विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण जेव्हा सुरुवात करतो, तेव्हा माझ्या दृष्टीने तुम्ही कुठेतरी त्या इम्पॉसिबिलिटी कडनं इनोव्हेशन कडे गेलेलं असतं. आपल्याला ही संधी प्रत्येक क्षणी येत असते. आज इथे सुद्धा या सभेमध्ये सुद्धा अजून आपण 2-3 तास बरोबर असू. याच्यात सुद्धा अनेकदा तुमच्या मनात असेल की मला काहीतरी प्रश्न विचारायचा. मग ह्यात लीडर कोण असतो? जो लीडर असतो, जो पुढे येतो, पुढे जातो, तो कोण असतो? तर तो असा व्यक्ती असतो किंवा अशी व्यक्ती असते की जी समोरच्याला त्याच्या मनात आलेला प्रश्न समोरच्याचा अपमान न करता अत्यंत कुबीने विचारते आणि त्याला हवं ते उत्तर मिळवते. ते उत्तर मिळवतो की शांत राहत नाहीत आणि तेच उत्तर परत परत तो प्रश्न विचारून उत्तर मिळवतात. मला वाटतं हेच इनोव्हेशन आहे. आपण जेव्हा इनोव्हेशनचं बोलतो, मी नेहमी जेव्हा एंटरप्रेन्योरशिपचा विचार करतो, जरा मेनी थिंकर्स, खूप थिंकर्स आहेत की जे एंटरप्रेन्योरशिपवर बोलतात आणि एंटरप्रेन्योरशिपवर बोलून उद्योजकता खूप सोप्या पद्धतीने करता येते असं लोकांचं म्हणणं असतं. मी बरोबर उलटी गोष्ट बोलतो की कुठलीही गोष्ट इतकी सहज साध्य नसते. दादा वो दरवाजा लगा दो और उस दरवाजे से आना आगे, इधर से मत आइए. जेव्हा आपण कुठलीही गोष्ट एका विशेष मी जसं म्हटलं तसं करायचा प्रयत्न करतो, तशा पद्धतीने आपण जेव्हा ठरवतो की आपल्याला उद्योजकतेकडे जायचंय. आता उद्योजकता कशी असतो? तुम्ही कधी विचार केलाय उद्योजकतेबद्दल? कुठे चालू होते उद्योजकता? केलाय का विचार कधी? चहा केला कधी तुम्ही? चाय बनाई है कभी आपने? किचन में जाके चाय बनाई है तो हर एक की चाय अलग अलग से होती है, बराबर है ना? हर आदमी, हर जो घर की देवियां है, उनकी चाय अलग अलग
मेथड से भी की होगी, उसी मेथड से की होगी, क्योंकि उसकी टेस्ट अलग अलग होती है। क्या होता है ना ऐसा? ये क्यों होता है? आपने कभी सोचा है ये क्यों होता है? हे का होतं याचा विचार केला की प्रत्येकाच्या चहाची चव वेगळी का असते? आता हाँ? ये क्यों होता है? आपका तो मेजरमेंट बहुत ही अलग है, उनका आपके बारे में बोलेंगे तो लोग चकरा जाएंगे, बोलेंगे हम। हाँ एक्झॅक्टली। आणि तुम्हाला माहिती आहे शेवटची जी चिमूट टाकता ना तुम्ही चहा करताना, केला ना चहा, शेवटची चिमूट मनाला वाटतं की टाकावी की नको. मिठाचं जसं होतं की नाही स्वयंपाक करताना शेवट, लेडीजचं नाही होत, पुरुषांचं नक्की होतं की हे टाकू का खारट होईल, होतं की नाही? हा सोप्या भाषेत सांगतोय. हा हे आयाम मध्ये असतं तर एखादा मॅस्लोचं थेरम दाखवून सांगितलं असतं, पण मी पुण्यात आहे, डेक्कनला आहे, त्यामुळे अगदी साधं अतिशय साध्या भाषेत सांगतो. ते शेवटचं मीठ टाकताना किंवा शेवटचं साखर टाकताना तुम्हाला जिथे परफेक्शन यायला लागतं ना, तिथे तुमचं इनोव्हेशन एक्सलन्स मध्ये कन्वर्ट झालेलं असतं. परत सांगतो, जेव्हा तुम्ही जे करता, लक्षात येते, तुम्ही जे करता ते करताना ती सवय तुमची जेव्हा प्रत्येक वेळेला तीच चव चहाला द्यायला लागते, तीच चव तुमच्या आमटीला यायला लागते, तेव्हा तुमचं इनोव्हेशन संपवून ते परफेक्शन मध्ये कन्वर्ट झालेलं असतं. आणि तिथेच कुठेतरी पहिली उद्योजकता चालू होते. खूप छोटी गोष्ट आहे. म्हणून आता हे लक्षात कधी येतं तुम्हाला माहिती आहे का? कधी लक्षात येतं? इंटरनल कस्टमर नावाचा कॉन्सेप्ट अगदी मॅनेजमेंट मध्ये सगळीकडे वापरला जातो. आता हा इंटरनल कस्टमर कुठे असतो? तर हा इंटरनल कस्टमर जो आहे तो तुमच्या घरातच असतो आणि तो येऊन सांगतो जरा चहा करतोस का, बरं वाटतं जरा तुझा चहा घेतला, एकदम प्यायल्यासारखं वाटतं, होतं ना असं? आणि मला सांगा, हे सांगितल्यानंतर तुमच्याकडे किती जरा वैतागतात हो? मला चहा करायला सांगताय असं किती जणांना वाटतं? वाटतं, मला माहितीये. गंमत काय माहितीये का, मी आता एवढ्या लोकांना शिकवलंय ना की मला 38 प्रकारे माणसाच्या चेहऱ्यावर माणसाच्या मनात काय चाललंय कळतं. मला तुमच्या प्रत्येकाच्या मनात ह्यात कुठलीही हिप्नोसिस नाही, यात कुठलीही माझी जाहिरात नाही, कारण मी कधीही आयुष्यात जाहिरात करणार नाहीये ठरवलेलं. पण काय आहे, माणसाच्या मनात काय चाललंय हे कळलं नाही ना, तर मला त्याच्या मनात शिरता येत नाही आणि मी त्याला बदलू शकत नाही. आणि तो बदल झाला नाही तर ती कुठलीही ग्रोथ होणार नाही. मी मीरला म्हटलं मी आठवड्याभर बोलीन असं मटेरियल माझ्याकडे आज आहे. तुम्हाला माहिती आहे इनोव्हेशनचा जेव्हा अभ्यास करतो आपण, तेव्हा ते इनोव्हेशन मध्ये 18-15 प्रकारच्या वेगवेगळ्या इनोव्हेशनच्या थेरीज आहेत. असा विचार केलाय तुम्ही कधी? केलाय का? तुम्ही तर स्वरूप आर्किटेक्ट आहात, तुम्ही केलाय का असा विचार की 18 प्रकारे एक गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने करता येते आणि ती वेगवेगळ्या प्रकारे करता येऊन ती तशीच होते, आणि मग त्यातनं तुम्ही काहीतरी ठरवता आणि ती थेरी किंवा ते इनोव्हेशन परफेक्ट करता. मग माझा पुढचा प्रश्न असा आहे की जर 18 पद्धती आपल्याला माहिती आहेत तर प्रत्येक वेळेला 18 पद्धती आपण वापरणार का? 18 पद्धती वापरून प्रत्येक वेळेला आपल्याला जमेल का करायला? परवडेल का ते करायला? मग आपण काय केलं पाहिजे? मग आजचा जो चहाचं उदाहरण आहे ते कायम लक्षात ठेवा की जेव्हा तो समोरचा व्यक्ती सांगेल की अरे हे जमलं तुला, मला आवडलं, तिथे थांबा, आणखीन काही इनोव्हेट करायला जाऊ नका. तिथे पूर्णविराम द्या आणि तिथनं कन्सॉलिडेट करायला सुरुवात करा. लक्षात येते मित्रांनो? दिस इज इनोव्हेशन. मला जे कळलेलं इनोव्हेशन आहे ना, जेव्हा मला एका पोलिश माणसाने सांगितलं व्हॉट इज युअर रायटिंग स्टाईल, आय अप्रिशिएट इट सो मच. ऑब्व्हियसली मी इंग्लिश मध्ये लिहित होता, तो पण पोलिश होता, मी इंडियन होतो, त्यामुळे आम्हाला इंग्लिशचं काही दोघांनाही तेवढंच इंग्लिश कळत होतं. त्यामुळे वेन सेड की आय अप्रिशिएट युअर इंग्लिश स्टाईल व्हेरी मच, मग मी ते पाहिल्यावर म्हटलं काय लिहिलंय आपण, म्हणून मी परत वाचलं आणि माझ्या असं लक्षात आलं की अरे आपण फक्त आपल्याला जे म्हणायचंय ते मुद्देसूद पॉइंट वाईज त्याला एक्सप्लेन केलं. आधी कुठलंच पत्र तसं लिहिलं नव्हतं. मी प्रत्येक मुद्द्यावर भर देत एका मुद्द्याची दुसऱ्यात कुठेतरी सांगड घालून ते मुद्दे त्याच्यापुढे मांडले होते आणि त्याला वाटलं की हो हे मला कळलंय, आणि त्यांनी मला दुसरं तेव्हा तर फॅक्स करायचे लोक, त्यांनी मला फॅक्स केला की हो तुझ्या पुढच्या प्रोजेक्ट मध्ये मी आहे.
मग मला लक्षात आलं की अरे लोकांना जर समजावून सांगितलं ना, ते स्टोरी टेलिंग असतं. मी तेच करतो आता. ते स्टोरी टेलिंग जे असतं, अशी गोष्ट जर सांगायला लागलो आपण तर सगळ्यांना ऐकायला आवडते. कारण प्रत्येक जण कुठेतरी त्या थोडस कदाचित जास्ती बोलतोय मी, कळणार नाही, त्या फेरीटेलच्या मागेच धावत असतो. आणि काय आहे मग फेरीटेल? ही परिकथा काय आहे? आज मी मॅनेजमेंट कॉलेजेसमध्ये जाणं बंद केलं शिकवायला. कारण मी जेव्हा तिथे जातो आणि सगळ्या यंग मुलांना विचारतो की तुम्हाला सिंड्रेला माहिती आहे का? आता इथेही माहिती नसेल तर त्याच्यासाठी वेगळा सेशन घेईन मी. पण सिंड्रेला माहिती आहे का असं विचारल्यानंतर लोक म्हणतात नाही, सिंड्रेला माहित नाही. पण मराठीत दुसरं नाव नाही आहे त्याला, सिंड्रेलाच म्हणतो आपण. मग मी त्यांना विचारतो तुम्हाला स्नो व्हाईट माहिती आहे का? नाही, आम्हाला स्नो व्हाईट माहित नाही. मग ते ड्वार्फ्स आणि ते बुटके बिटके विचारायचा विषयच येत नाही. ते 7 जणांची नावं माहितीच नसणार आहे. मी टीका करत नाहीये, मी वस्तुस्थिती सांगतो. त्याच्यानंतर मी जेव्हा पुढे जातो आणि त्यांना असं विचारतो की तुम्हाला परिकथा माहितीये का? फेरी टेल नावाचा एक प्रकार असतो, तो माहितीये का? ते असं सांगतात की फेरी टेल म्हणजे काय आम्हाला माहिती नसतं, आम्हाला एवढंच सांगितलेलं असतं की फक्त कष्ट केल्याशिवाय काही मिळत नाही, त्यामुळे फक्त कष्ट करायचे. सगळे असेच वाढलं ना, हो की नाही? मग आपण इनोव्हेट करायचं असेल तर कुणाला इनोव्हेट केलं पाहिजे? परीक्षेत इनोव्हेट करायचं असेल तर कुणाला इनोव्हेट केलं पाहिजे? आपल्याला स्वतःला इनोव्हेट केलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे स्वतःला इनोव्हेट करायचं म्हणजे? मी तुम्हाला आवडलं तर परत एक सेशन घेईन याच्यावर मुद्दा म्हणून. स्वतःमध्ये काहीतरी बदल आणायला लागेल. आपण आणणार का बदल तो? हा बदल कशा पद्धतीने आणता येतो याचा विचार आपण थोडासा करू. बरोबर 6:15 मी थांबेन आणि तुमची ओळख करून देईन, तुमच्याकडे हँडओव्हर करेन. यांचा सेशन संपल्यानंतर माझ्याशी जर बोलायचं असेल तर मी परत बोलीन. मला बोलायला आवडतं. मी रात्रभर बोललेलो आहे अनेकदा. पण आजचा विषय आपला वेगळा आहे. आज आपल्याला लोकांकडनं समजून घ्यायचं आहे. अजूनही 2 जण येतील, त्यांची आपण वाट पाहतोय. इंटरेस्टिंग माणसं आहेत. त्यांनी त्यांचं लाईफ थोडं जास्ती वेगळ्या प्रकारे इनोव्हेट केलं. म्हणून दोन्ही गोष्टींची आपण कुठेतरी सांगड घालायचा प्रयत्न केला. पर्सनल म्हणजे त्यांनी आयुष्य कशी घडवली, आयुष्य कशा प्रकारे त्यांनी पुढे नेली हे सगळं माहिती आहे.